नमस्कार, गुड इव्हनिंग. मी मयूर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एम वन ट्रेडिंग स्पेसमध्ये. आज आपल्या सेटअप अकॉर्डिंग आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केले, कुठे त्याला आपण बुक केलेला आहे, सर्व काही आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर आज आपण जो एक्झिक्यूट केलेला आहे तो बँक निफ्टीमध्ये ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. तर डायरेक्टली आपण आता बँक निफ्टीच्या चार्टवर जाऊ आणि तिथे बघून घेऊ की एक्झॅक्टली आपण काय सायकोलॉजीने तिथे ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे आणि त्यानंतर त्याला आपण लाईव्ह मार्केटमध्ये कशा प्रकारे मॅनेज केलेला आहे. तर डायरेक्टली मी इथे आता बँक निफ्टीचा चार्ट लावून घेतो. बँक निफ्टीची ओपनिंग स्लाइटली आज गॅपअप होती. फर्स्ट कॅन्डल याची बेरीज साईडनी होती, डाऊन साईडने आणि क्लोजिंग दिलेली होती. बट डायरेक्शन कन्फर्म नव्हतं किंवा स्ट्रॉंगनेस डायरेक्टली दाखवत नव्हतं, कारण की वरच्या साईडने याला वीक होतं. डाऊन साईडनी जो स्पेस होता, जो की या लेवलपर्यंत होता, तो डायरेक्टली यांनी 2-3 कॅन्डलमध्येच डन केला. या कॅन्डलवर आपण मार्क करून ठेवलेलं होतं. जे पण लाईव्ह मध्ये असतील त्यांना माहिती आहे की आपण सांगितलेलं होतं की इथे ऑलरेडी जो गॅप आहे त्याचे जे टार्गेट राहतं त्याने डन केलेलं आहे. आता ह्याच्या खाली जेव्हा हा निघेल त्यानंतर आपण एक चांगली ट्रेड घेऊ शकतो. तर तसं न करता यांनी अपसाईडनी मोमेंटम केलं आणि अपसाईडचं डायरेक्शन दाखवलं. इथे पण भरपूर जणांचं म्हणणं होतं की हा वर जाऊ शकतो का, तर तिथे बी मी लाईव्ह मध्ये कन्फर्म केलेलं होतं की जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न येणार नाही तोपर्यंत आपल्याला कोणताही ट्रेड घ्यायचं नाही आहे. जेव्हा डब्ल्यू पॅटर्न येईल त्याला फॉलो थ्रू मिळेल, त्यानंतर आपण डे आहे आणि त्यानंतरचे टार्गेट जे आहे ते आपण बघू शकतो. तर त्यांनी तसं पण न करता एक फॉल दाखवलेला आहे. जे पण इथे बाहेर असतील त्यांना या कॅन्डलमध्ये ट्रॅप केलं, डायरेक्टली ब्रेकडाऊन दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ऑलमोस्ट पिढील जवळ येण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे आपला एक ट्रेड ऍक्टिव्हेट होऊ शकला असता, बट माझी जी ऑर्डर पंचिंग टीम आहे ती ऍक्टिव्ह नव्हती. थोडे ते लेट येणार होते, त्यामुळे मी ही जी पोझिशन आहे ही बनवलेली नाही आहे. जर ही पोझिशन असती ह्याच्या क्लोजिंगवर तर ही जी मोमेंटम आहे हे टोटल आपल्या आज खिशात असती. बट हे इग्नोर झालं, त्यानंतर कोणत्याही ट्रेड ऍक्टिव्ह केलेलं नाही आहे. आणि मी तुम्हाला माहिती आहे की मी लाईव्ह मध्ये होतो, तुम्हाला शिकवत होतो, त्यामुळे मी पण इथे कोणताही ट्रेड ऍक्टिव्हेट केलेला नाही आहे, कोणताही एक्झिक्यूट नाही केला. टोटली जेवढं पण कॉन्सन्ट्रेशन होतं ते तुम्हाला शिकवण्यामध्ये होतं लाईव्ह मध्ये. तर त्यानंतर टोटली हा डेलो लावला, त्यानंतर टाइम स्पेंड केलेला आहे. त्यानंतर ऑर्डर पंचिंगची टीम पण आलेली होती. त्यानंतर आम्हाला बघायचं होतं की एक्झॅक्टली आपला जो सेटअप आहे तो कुठे ऍक्टिव्हेट होतोय. तर आपला जो सेटअप आहे तो ऍक्टिव्ह झालेला आहे ह्या कॅन्डलमध्ये. जर तुम्ही प्रॉपरली बघाल तर ही मुवमेंटम झाली स्लो अँड स्टडीली, हा अपसाईडनी शिफ्ट झालेला आहे. हा लो प्रोटेक्ट केला, वर गेला, हा लो प्रोटेक्ट केला, वर गेला. इथे एक रेंज क्रिएट केलेली आहे, जे की ही रेंज होती. ठीक आहे, या रेंजला यांनी या कॅन्डलमध्ये ब्रेकआउट केलेला आहे आणि ह्या कॅन्डलची जशीच क्लोजिंग आली तर आम्ही ट्रेड एक्झिक्यूट केला, कारण की हा जो स्पेस आहे जो की या लेवल परत होता हा टोटली ओपन होता. त्या अकॉर्डिंग या माइंडसेटने आपण इथे ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. जे 9 ची आपली सायकोलॉजी आहे त्यानुसार पण इथे ट्रेड आरामात एक बसतोय. तर त्याच अकॉर्डिंग आपण इथे ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला. मी ज्या प्रकारे सांगितले की जी स्पेस होती क्लिअरली ओपन होती, आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि 2-3 कॅन्डलमध्ये जे टार्गेट आहे ऑलमोस्ट डन झालेलं होतं. इथे आपल्याला याच्यामध्ये ट्रेलिंगचा चान्स नाही मिळाला. आपण जी ट्रेड आहे ते होल्ड करून ठेवलेली होती, कारण की जेव्हा पण अशा स्ट्रॉंग डब्ल्यूएलसी बनतात तर आपण जी पोझिशन आहे ते होल्ड करतो. मोमेंटम पण फास्ट होतं, ऑप्शनमध्ये पण क्लिअरली दिसत होतं की हा फास्ट अपसाईडने जात आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आपण जे ट्रेडिंग चॅलेंज चालवतोय ते ऑप्शन बाईंग मध्ये चालवतोय. ऑप्शन बाईंग मध्ये आपल्याला एक डायरेक्शन पाहिजे, क्लिअर डायरेक्शन पाहिजे आणि स्पीड पण पाहिजे. तर स्पीड आणि डायरेक्शन दोन्ही क्लिअर होतं. स्पेस अकॉर्डिंग आपण प्रॉपरली सगळ्या गोष्टी मॅनेज करून चालतो, तर ते आज पूर्ण फुलफिल होत्या. ऑलरेडी हे आपलं मिस झालेलं होतं, तरी आपण इथे प्रॉपर एक सायकोलॉजीनी ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलच्या एसएल लावून आपण हा ट्रेड घेतलेला आहे. चांगला इथे टार्गेट डन झालेलं होतं, बट ट्रेड होल्ड केलेली होती कारण की चांगल्या पॉईंट्समध्ये आपण बसलेलो होतो. इथे जेव्हा खाली आला, वर गेला, एक रिजेक्शन आलेलं होतं, तर इथे आपल्याला एक्झॅक्टली ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जो एसएल इथे लावलेला होता तो डायरेक्ट मी उचलला आणि इथे लावला. त्यानंतर स्लो अँड स्टडीली हा खाली तर आलेला आहे, बट इथे लावलेला जो ट्रेलिंग होता तो आपला प्रोटेक्ट होता. थोडा वेळ इथे थांबला, पुन्हा एक कॅन्डल आली, त्यानंतर पुन्हा याच्या वर गेली आणि क्लोजिंग जी आहे ती स्ट्रॉंग दिलेली होती. तर इथे अजून क्लिअर झालेलं होतं. तुम्हाला मी सांगतो पण की आपल्या टार्गेटच्या वर जर यांनी क्लोजिंग दिली तर अपसाईडचे टार्गेट आहे ते अजून ओपन होतात. ते मग अपसाईडचं असो की मग डाऊन साईडचं असो, त्याच माइंडसेटने हा ट्रेड होल्ड करून ठेवलेला होता. हा थोडा वर गेला, खाली आला, पुन्हा वर गेला, तर इथे आपल्याला पुन्हा ट्रेलिंगचा चान्स मिळाला. बट आज आपण जिथे एंट्री घेतली त्या लेवलपासून जिथे पण आपली ट्रेलिंग झालेली आहे, कोणताही ट्रेलिंग आपला हिट झाला नाही. आपण जी आज पोझिशन क्लोज केलेली आहे ते केलेलं आहे एक्झॅक्टली 3:29 ह्याच कॅन्डलमध्ये, कारण की त्यामध्ये कोणताही चान्स नव्हता. क्लिअरिटीने जर तुम्हाला दाखवू तर इथे एंट्री होती, फर्स्ट ट्रेलिंग इथे होती, फायनल ट्रेलिंग जी होती इथे होती. त्यानंतर जी आपण जी बुक केलेली आहे पोझिशन ती याच लेवलवर केलेली आहे, ऑलमोस्ट 3:29. ओके, तर आज सिंपल सेटअप होता. ज्यांनी इथे पण घेतलेला असेल मोमेंटम स्काल्पसाठी, तुम्हाला माहिती आहे की कमी जर स्पेस असला तर मोमेंटम स्काल्पसाठी आपल्याकडे स्पेस जो होता तो पीडीएल पर्यंत होता, ते पण तुम्ही कॅप्चर करू शकले असते. आणि तुम्हाला सांगतो की जर पीडीएलच्या खाली जर क्लोजिंग दिलेली आहे तर समोरचे टार्गेट आहे ते पण ओपन होतात. तर हे पण टार्गेट तुम्ही आरामात कॅप्चर केले असते. भरपूर जणांनी इथे ट्रेड घेतला सेटअप अकॉर्डिंग. भरपूर जणांनी जे स्क्रीनशॉट पाठवले मला ते या कॅन्डलवर पण घेतलेलं आहे, तर त्यांना पण 1:1 पेक्षा जास्त टार्गेट मिळालेलं आहे, ते पण कॅप्चर झालं. बट ह्यानंतर तर टोटली जी मोमेंटम होती स्लो झालेली होती आणि एका रेंजमध्ये होती, कारण की मी जेव्हा लाईव्ह क्लोज केलं तेव्हा मी क्लिअरली एक बॉक्स बनवून दिलेला होता, जो की हा बॉक्स होता या लेवलपर्यंत. ठीक आहे, या लेवलपर्यंत एक मार्क आपण करून ठेवलेलं होतं. मी सांगितलं होतं की
ही रेंज आणि त्यानंतर या लेवलच्या वर जेव्हा निघेल तर एक प्रॉपरली येऊ शकतो. आणि जेव्हा हे मोमेंटम झालं तर इथे तर क्लिअरिटी आलेली होती की ह्याच्या वर जर निघाला तर डायरेक्ट मग स्पेस जो आहे हा ओपन आहे, तर या अकॉर्डिंग आपण प्ले करू शकतो. तर त्याच माइंडसेटला ठेवून आपण आज हा ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. प्रॉपरली आणि 100% वर्क केलं आणि आज पुष्कळ दिवसांनी आपण 3:29 आपण ट्रेड बुक केलेला आहे मार्केट क्लोज होण्याच्या 1 मिनिटा आधी. तर होप करतो बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजलेल्या असतील. ही मोमेंटम आपण का सोडली हे पण मी तुम्हाला सांगितलं की ऑर्डर पंचिंग टीम ऍक्टिव्ह नव्हती, जरा कामात होती, तर त्यामुळे आपण ही मोमेंटम सोडलेली आहे. त्यानंतर जेव्हा ती ऍक्टिव्ह झाली तर या मोमेंटममध्ये आपण ट्रेड ऍक्टिव्हेट केलेला आहे. तर ही रॅली आपण टोटली कॅप्चर केलेली आहे. तर ह्याचबरोबर मी तुम्हाला ऑप्शनच्या चार्टमध्ये पण एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या कॅन्डलमध्ये आपण ट्रेड घेतला आणि कोणत्या कॅन्डलमध्ये आपण त्याला बुक केलेला आहे. तर इकडे आपण जो बाय केलेला होता तो होता 51,900चा कॉल. बघाल तर या कॅन्डलमध्ये आपण एंट्री घेतली, इथे एंट्री होती, इथे एसएल होता. जशी स्ट्रेंथ ह्याच्यामध्ये होती तीच सेम स्ट्रेंथ ह्याच्यामध्ये पण होती. तुम्ही बघाल तर हा लो, हा लो आणि हा लो प्रॉपरली अपसाइडनी शिफ्ट होत आहे, म्हणजे की स्ट्रेंथ आहेत. बायर जे आहे ते ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह आहेत आणि आपल्याला स्ट्रेंथ पाहिजे असते, स्पीड पाहिजे असते, डायरेक्शन पाहिजे असते, त्याच अकॉर्डिंग आपण ट्रेड घेतो. तर प्रॉपरली यांनी ही रेंज काढलेली होती, वर क्लोजिंग दिलेली होती. व्हॉल्यूम पण जर बघाल तर व्हॉल्यूम पण चांगले होते. ह्याच्याकडे पण डायरेक्टली जो स्पेस होता तो ओपन होता. ज्या प्रकारे स्पॉटमध्ये यांनी डायरेक्शन दाखवलं अपसाईड, त्याच प्रकारे ऑप्शनच्या चार्टमध्ये पण यांनी डायरेक्शन दाखवलं आणि एक्झॅक्टली या लेवलवर येऊन थांबलेला होता. इथे जेव्हा खाली आला तर ऑप्शनच्या चार्ट अकॉर्डिंग फर्स्ट स्टिलिंग आपली इथे आलेली होती, त्यानंतर हा डायरेक्ट वर गेला, त्यानंतर इथे थांबलेला आहे. तर फायनल जी होती ती इथे होती. यांनी हा पण लेवल प्रोटेक्ट केला, हा पण लेवल प्रोटेक्ट केला, हा पण लेवल प्रोटेक्ट केला. इथे एकदा मला वाटलेलं होतं की हा जो स्पॉट आहे हा इथे आलेला आहे, तर इथे लावलेला जो ट्रेलिंग आहे जो की इथे होता तो बुक होऊन जाईल. ज्यावेळेस पण मी सांगतो की स्ट्रेंथ जर असली तर मार्केट अपसाइडने मुवमेंट करते, तर ही जी पोझिशन होती हे इथे प्रोटेक्ट झालेली होती. वरच्या साईडने डायरेक्शन दाखवलं आणि जे क्लोजिंग दिली आहे ते पण ऑलमोस्ट डे हायच्या जवळच दिलेली आहे. तर कशा प्रकारे आपण स्ट्रेंथ ओळखू शकतो, ऑप्शन बाईंग मध्ये का बरं लोक फेल होतात आणि आपण का बरं चांगल्या लेवलनी पैसा बनवतो हे तुम्हाला क्लिअरली इथे दिसत असेल. मी रोज एक्झिक्युशन अपलोड करतो आणि तुम्हाला सांगतो, एक्सप्लेन करतो आपली काय सायकोलॉजी होती, आपण कशा प्रकारे लाईव्ह मार्केटमध्ये त्याला अप्लाय केलेला आहे, कशा प्रकारे आपण स्ट्रॉंग माइंडसेटने त्याला मॅनेज केलेलं आहे. प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला इथे अपडेट व्हिडिओमध्ये सांगतो. होप करतो तुम्हाला समजत असेल आणि ज्यांनी आपल्यासोबत एनरोल केलेला आहे त्यांना तर माहिती आहे की लाईव्ह मध्ये आपण कशा प्रकारे माइंडसेट ठेवतो आणि कशा प्रकारे हा मोमेंटम जो आहे तो आपण कॅप्चर करतो. तर होप करतो आजची पण लाईव्ह तुम्ही एन्जॉय केलेली असेल. ज्यांनी हा ट्रेड घेतला पण असेल तर नक्कीच लॉस पण केलेला नसेल, कारण की मी सांगितलं होतं की डायरेक्शनमध्ये हा डाऊन साईडनी आहे. इथे भरपूर जण बाय साईडनी म्हणत होते, मी डायरेक्टली नाही म्हटलेलं होतं. त्यानंतर डाऊन साईडनी जर हा दाखवलेलाच आहे. त्यानंतर जो आपला सेटअप अकॉर्डिंग फायनल ट्रेड जो होता तो इथेच होता. प्रत्येक स्विंग प्रोटेक्ट करत यांनी अपसाईडनी डायरेक्शन दाखवलेलं आहे. त्यानंतर यांनी जी क्लोजिंग दिली ऑलमोस्ट डे हायच्या जवळच आहे. प्रत्येक गोष्ट आपण लाईव्ह मध्ये एक्सप्लेन करतो, प्रत्येक गोष्ट कॅन्डल टू कॅन्डल आपण प्रिडिक्ट करतो. कशा प्रकारे हा वर जाऊ शकतो, कशा प्रकारे हा खाली येऊ शकतो, कुठनं रिव्हर्सल येऊ शकतो, कुठं हा ब्रेकआउट देऊ शकतो. प्रत्येक गोष्ट आज तुम्हाला लाईव्ह मध्ये मी सांगितलेली आहे. होप करतो ते समजले असेल आणि आजची लाईव्ह पण तुम्ही एन्जॉय केलेली असेल. तर इथे तुम्हाला बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर दोघांवर पण इकडे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. एकदा पुन्हा आपण चेक करून घेऊ ऑर्डर बुक मध्ये की एक्झॅक्ट टायमिंगला आपण कुठे एंट्री घेतलेली आहे आणि कुठे त्याला बुक केलेलं आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो. तर इथे मी ऑर्डर बुक लावून घेतलेला आहे. तर ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर बँक निफ्टीचा जो कॉल आपण बाय केलेला आहे तो एक्झॅक्टली आपण केलेला आहे 1:50 तिथे मी बँक निफ्टीचा 51,900चा कॉल बाय केलेला. तो आपला बाय झालेला होता 404 मध्ये. आणि ह्यानंतर ह्याला जे आपण बुक केलेलं आहे, ज्या प्रकारे मी सांगितलं की मार्केट क्लोज होण्याच्या 1 मिनिटा आधीच आपण बुक केलेलं आहे, तर ते आपण बुक केलेलं आहे 3:29 51,900चा कॉल तो आपला बुक झालेला आहे 632 मध्ये. तर प्रत्येक ट्रेडमध्ये कशा प्रकारे आपली सायकोलॉजी आहे, आपल्या सेटअपचा काय रोल आहे, कशा प्रकारे तो आपल्याला एंड ऑफ द डे ग्रीन मध्ये काढतो हे तुम्हाला प्रॉपरली समजलेलं असेल. सायकोलॉजी स्ट्रॉंग ठेवणं आणि माइंड फोकस ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण की हा जो बिझनेस आहे हाच इमोशन इंटेलिजन्सचा बिझनेस आहे. जर तुमचे इमोशन तुम्ही प्रॉपरली मॅनेज करता, प्रॉपर जसं पाहिजे तसं काम करता, तर सगळ्या गोष्टी तुमच्या सिंकमध्ये येतात आणि चांगलं रिटर्न तुम्ही मार्केटमधनं काढू शकता. जे की तुम्हाला रोज मी अपडेट व्हिडिओमध्ये क्लिअर करतो. जे आपल्यासोबत एनरोल आहेत त्यांना तर माहितीच आहे, बट जे प्रॉपरली व्हिडिओ बघून पण शिकतात त्यांच्यासाठी पण क्लिअर असतील सगळ्या गोष्टी की एक्झॅक्टली कशा प्रकारे आपण एंट्री घेतो, कशा प्रकारे त्याला लाईव्ह मार्केटमध्ये अप्लाय करतो, कशा प्रकारे त्याला आपण एक्झॅक्ट लेवलवर बुक करतो. तर आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला हे क्लिअर झालेलं असेल. ज्यांना कोणाला पण हे रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये कोणता पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आता इथे तुम्हाला आजच्या ट्रेडचं पण अपडेट क्लिअर झालेलं असेल, पूर्ण गोष्टी समजल्या असतील. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवू, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय.